गॅस गोडाऊनजवळ दगडफेक, दोघे जखमी. घरकुल परिसरात अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक, महिलेसह 2 जणांच्या डोक्याला मार. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. श्वास घेण्यास त्रास, इस्माचा मृत्यू. बार्शीतील 45 वर्षीय व्यक्तीला अचानक त्रास. खासगीतून शासकीय रुग्णालयात हलवले, डॉक्टरांनी मृत घोषित. महापालिका सभेत गोंधळ, 2 नगरसेवक आमने सामने. भाषणादरम्यान अमोल शिंदे आणि प्रशांत पल्ली यांच्यात जोरदार वाद. काही वेळ सभागृहात तणावाचे वातावरण. सोलापुरात तापमानाचा खेळ, सायंकाळी पावसाची हजेरी. दिवसभर कडक ऊन, संध्याकाळी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस. पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा. जिम ट्रेनर मृत्यू प्रकरण, संशय वाढला. कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. नातेवाईकांचा घातपाताचा आरोप. पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू. बाळे पुलाजवळ जखमी इस्माचा मृत्यू. बोगद्यात बेशुद्ध अवस्थेत सापडला. शरीरावर माराच्या खुणा. ओळख पटवण्याचे काम सुरू. कार कॅनॉलमध्ये कोसळली. तरुण जखमी. कुत्र्याला वाचवताना कारचा ताबा सुटला. जखमी ऋषिकेश रेवणसिद्ध बनसोडे, वय 29, रा 2 नंबर झोपडपट्टी. कमी दरातही कांद्याची मोठी आवक. 495 ट्रक कांदा बाजारात. दर फक्त 600 रुपये क्विंटल. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या दरात कांदा विक्री करीत आहेत. केलेला खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. पेट्रोल टाकून 2 गाड्यांना आग. नातेपुते मेन बाजारपेठेत. येथे अज्ञात व्यक्तीचा प्रकार. 2.5 लाखांचे नुकसान. पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू. निधी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. खासदारांच्या कामांसाठी निधी न मिळाल्याचा आरोप. 8 दिवसात निधी न मिळाल्यास आंदोलन.